तोंडात टाकताच विरघळावा असा मऊ मऊ पांढरा शुभ्र कापसासारखा मोदक कसा बनवायचा हे आपण बघणार आहोत. 11 मोदकांचं अतिशय परफेक्ट असं प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर केलंय, की ज्यामुळे तुमचं सारण सुद्धा एक्स्ट्रा होणार नाही किंवा उकड सुद्धा तुमची कमी पडणार नाही. अतिशय प्रमाणबद्ध अशी ही रेसिपी आहे, की ज्यामध्ये तुम्ही 11 मोदक अतिशय सुबक आणि सुंदर बनवू शकाल. तर चला हे पांढरे शुभ्र मऊ मऊ कापसासारखे मोदक कसे बनवायचे हे बघूयात. मोदक बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण सारण तयार करून घेऊ. तर यासाठी बरोबर 1 कप भरून मी ओल्या नारळाचा चव घेतला. आता इथे मी एक मेजरिंग कपचं प्रमाण सांगतेय, पण सगळ्यांकडेच हे मेजरिंग कप असतील असं नाही. म्हणून मग मी इथे वाटीचं प्रमाण सुद्धा सांगते. ही एक मध्यम आकाराची वाटी आहे, जी आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये असते. खूप मोठी नाही किंवा खूप लहान नाही, ही मध्यम आकाराची आहे. यामुळे अंदाज तुम्हाला व्यवस्थित येईल. आता जे कपामध्ये मी खोबरं खवून घेतलेलं आहे, हे आपण या वाटीमध्ये घालून बघूयात. वाटीमध्ये घेत असताना खोबरं थोडंसं गच्च दाबून घ्यायचं, म्हणजे मग अंदाज व्यवस्थित येतो. खवलेल्या खोबऱ्याच्या अशा गच्च भरलेल्या 2 वाट्या भरून आपल्याला हव्या आहेत, की जेणेकरून आपल्याला 11 मोदक बनवण्यासाठी भरपूर असं सारण मिळेल. कपाचं मेजरमेंट सांगायचं झालं तर बरोबर 1 कप भरून गच्च दाबून भरून आपल्याला इथे ओल्या खोबऱ्याचा चव घ्यायचा आणि जर वाटीचा अंदाज सांगायचा तर 2 वाटी गच्च भरून आपण इथे चव घेणार आहोत. याच्याच निम्मा आपल्याला गूळ घ्यायचा आहे. जर 1 कप चव असेल तर अर्धा कप गूळ घ्यायचा आहे. 2 वाट्या असतील तर 1 वाटी गूळ इथे मी चिरून घेतलेला आहे. आता हे झालं कप आणि वाटीचं प्रमाण. याचबरोबर जर नारळ तुम्ही बघितला तर एक मध्यम आकाराचा अर्धा नारळ इथे मी खवून घेतलाय. यामध्ये बरोबर 11 मोदक होतात. मध्यम आकाराचा इथे नारळ होता. सारण बनवण्यासाठी इथे मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलाय. यामध्ये फक्त अर्धा चमचा तूप घालायचं. तूप चांगलं मेल्ट झालं की यामध्ये आपल्याला एक अर्धा टीस्पून खसखस घालायची. याचबरोबर आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रुट्स यामध्ये घालू शकता. तर इथे मी 7-8 काजूच्या पाकळ्या कट करून घेतल्यात. सारण बनवत असताना नेहमी गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. आता मीडियम फ्लेमवरतीच हे सगळं साहित्य थोडेसे तुपामध्ये आपण परतून घेऊयात. आता इथे खूप महत्वाची टिप, की जिथे बायका खूप मिस्टेक करतात. आता बघा, जेव्हा आपण सारण बनवतो, एकतर आपण साखरेचं सारण बनवतो किंवा मग गुळाचं सारण बनवतो. जास्त करून आपल्याकडे उकडीच्या मोदकासाठी गुळाचं सारण बनवलं जातं. पण गूळ घातल्यानंतर सारण खूप पातळ होतं आणि यामुळेच मोदकामधून सारण बाहेर येतं. मोदक उकडल्यानंतर याचा रंग सुद्धा थोडासा असा डार्क होतो किंवा ब्राऊन रंग येतो. यासाठीच मोदकाचा रंग अगदी पांढरा शुभ्र राहावा. मोदकाला गुळाचा रंग येऊ नये, मोदक ब्राऊन रंगाचा होऊ नये किंवा मोदक खात असताना तो गुळाचा पाक असा बाहेर येऊ नये, यासाठी एक खूप महत्वाची टिप म्हणजे सारण परफेक्ट जमायला हवं. यासाठी मध्यम आचेवरती खोबरं चांगलं कोरडं होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय. म्हणजे आधीच जर खोबऱ्यामधलं मॉइश्चर तुम्ही कमी केलं, तर मात्र गुळामधलं मॉइश्चर कमी करायला असा फारसा वेळ लागत नाही. आता इथे अर्धी वाटी भरून मी यामध्ये गूळ घातला. गूळ चांगला मेल्ट करून घ्यायचा. यावेळेस तुम्ही गॅसची फ्लेम लो ठेवू शकता. कारण काय होतं, ज्यावेळेस आपण खोबरं परतून घेतो त्यावेळेस ते थोडंसं खाली चिकटू शकतं. यामुळे गूळ विरघळेपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची. गूळ जर चिरून घेतला असेल किंवा किसून घेतला असेल तर मात्र विरघळून घ्यायला असा फारसा वेळ लागत नाही. यामुळे एकदा मिक्स करून झालं, विरघळून झालं की तुम्ही गॅसची फ्लेम मीडियम करू शकता. सारण बनवणं तसं फारसं अवघड नाही. पण आपल्याला हे परफेक्ट सुद्धा जमायला हवं. सारणामध्ये खूप गुळाचं पाणी असून सुद्धा चालत नाही. यामुळे सुद्धा मोदकाचा पोत ठरला जातो. सारण जर परफेक्ट असेल तर ते बाहेर येणार नाही आणि त्याचा सारणाचा जो रंग आहे तो वरच्या पारीला अजिबात येणार नाही आणि यामुळे मोदक सुबकच होते. ही छोटीशी वाटणारी टिप तुम्हाला खरंच खूप कामी येईल. इथे तुम्ही सारण बघा, बऱ्यापैकी कोरडं झालेलं आहे आणि अशा पद्धतीने जर स्पॅच्युलाने तुम्ही दाबून बघितलं तर सारणामधून फारसा असा गूळ सुद्धा बाहेर येत नाही. याचाच अर्थ आपलं जे सारण आहे ते परफेक्ट असं तयार झालंय. थंड झाल्यानंतर आणखीन थोडंसं हे सारण कोरडं होतं. गॅसची फ्लेम इथे मी बंद केलेली आहे. इलायचीची पावडर घालायची, ही चांगली मिक्स करून घ्यायची आणि तयार केलेलं हे सारण पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचंय. सारण इथे तयार झालं. आता पटकन उकड सुद्धा काढायला घेऊ. सारणाप्रमाणेच उकड काढणं सुद्धा खूप सोपं आहे. यासाठी इथे मी कढईमध्ये बरोबर 1 कप भरून पाणी घेतलंय. जितकं पाणी आहे तितकंच आपल्याला इथं पिठी सुद्धा घ्यायची. आधी पाण्याला खळखळ अशी उकळी येऊ द्यायची. वरच्या पारीला चांगली टेस्ट यावी यासाठी 2 चिमूट यामध्ये मी मीठ घातलं आणि आता यामध्ये हवं असेल तर तुम्ही साखर सुद्धा थोडीशी घालू शकता. यामुळे टेस्ट छान येईल. चकाकी सुद्धा मोदकाला येईल. पण मग थोडंसं
मोदकाची पारी करत असताना थोडंसं ते हाताला चिकटलं जातं, म्हणून मी ते स्किप करते. आता यामध्येच अर्धा चमचा मी तूप घातलं. आता या पाण्याला चांगली खळखळ उकळी येऊ द्यायची आणि मग गॅसची फ्लेम लो करायची. पाण्याला उकळी आली की लगेचच यामध्ये पिठी घालून घ्यायची आणि पटकन ही पिठी पाण्यामध्ये चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. यावेळेस गॅसची फ्लेम संपूर्णपणे आपल्याला लो ठेवायची, अजिबात मीडियम किंवा हाय करायची नाही. प्रमाण बघा मोदकाचं किती सोपं आहे. 1 कप ओल्या नारळाचा चव घेतला, 1 कप पाणी घेतलं आणि 1 कपच आपण पिठी घेतली. रेग्युलर वाटीच्या अंदाजानुसार तुम्हाला हे 2-2-2 अशी वाटी घ्यावी लागेल. गूळ मात्र आपल्याला 2 वाटी असेल तर त्याच्या निम्मा म्हणजे 1 वाटी घ्यायचा आहे. आता इथे व्यवस्थित असं पीठ मला जमेल तितकं मी मिक्स करून घेतलंय. आता यामध्ये जर गुठळ्या तुम्हाला दिसत असतील तर त्या तशाच ठेवायच्यात, कारण वाफेनंतर त्या मोडल्या जातात आणि जेव्हा आपण मळून घेणार आहोत त्यावेळेस सुद्धा या गाठी गुठळ्या मोडल्या जातात. गॅसची फ्लेम बंद केली, यावरती झाकण ठेवलं आणि 20 मिनिटांसाठी आपल्याला याला चांगली वाफ द्यायची आहे. 20 मिनिट ते अर्ध्या तासासाठी तुम्ही हे पीठ चांगलं वाफवून घेऊ शकता. जितकं चांगलं वाफवलं जाईल, जितकं चांगलं तुम्ही याला मळून घ्याल, तितके सुबक, सुंदर असे मोदक होतात. पारी वळायला सुद्धा अतिशय सोपं होऊन जातं. पिठाला उकड अतिशय परफेक्ट बसली आहे. बरोबर 20 मिनिटांसाठी मी इथं उकड काढून घेतली. आता हे आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये काढून घेऊयात. अजूनही उकड इथं भरपूर गरम आहे. यासाठी चमच्याच्या साहाय्याने आधी उकड थोडीशी मोकळी करून घेऊ. हलकीशी यामधली वाफ जाऊ द्यायची आणि यानंतर हाताने चांगली ही मळून घ्यायची. उकड हलकी गरम असायला हवी. खूप अगदी तुम्ही थंड करून घेतली तर उकड मळली जाणार नाही. गरम असतानाच उकड मळून घ्यायची आणि जितकी जमेल चांगली तितकी आपल्याला ही उकड मळून घ्यायची. कमीत कमी 5 ते 7 मिनिटांसाठी सतत ही उकड तुम्ही मळून घेतलीत ना, तर अगदी मस्त मऊसूत असे मोदक होतात. पारी वळायला सुद्धा अजिबात अवघड जात नाही. पटापट पारी सुद्धा वळली जाते. हाताला जर पीठ चिकटत असेल, तर हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि मग ही उकड मळून घ्यायची. म्हणजे हाताला जास्त असं पीठ चिकटत नाही. तर हे बघा अगदी लोण्यासारखी ते उकड मळून झालेले आहे. पाणी आणि पिठाचं जे प्रमाण आहे, ते अगदी योग्य घेतलं, की उकड सुद्धा अगदी परफेक्ट मळली जाते. इथे उकड 11 मोदकांसाठीची आहे, तर 11 उंडे मी आधीच बनवून ठेवणार. साधारण लिंबाच्या आकारा एवढे उंडे असायला हवे. उंडे आधीच बनवून ठेवले की मग पटापट आपल्याला पारी सुद्धा बनवता येते आणि मोदक सुद्धा छान वळून होतो. इथे बरोबर लिंबाच्या आकारा एवढे 11 उंडे तयारच झाले. आता हे आपण असेच ओपन न ठेवता झाकून ठेवूयात. आता याच पद्धतीने अगदी पटापट तुम्हाला मोदक बनवायचे असतील ना, तर सारणाचे सुद्धा असे छोटे-छोटे गोळे बनवून ठेवायचे. साधारण जितका आपण उकडीचा उंडा बनवलेला आहे, त्याच आकाराचा आपल्याला इथे सारणाचा सुद्धा उंडा बनवून ठेवायचा आहे. तिथे सारणाचे सुद्धा असे लाडू मी बनवून ठेवलेले आहेत. बरोबर हे 11 भरले. जेवढा उकडीचा गोळा आहे, तितकाच आपण सारणाचा सुद्धा लाडू इथे बनवून ठेवलेला आहे. ही अशी पूर्वतयारी करून ठेवली, की मग मोदक बनवायला असा फारसा वेळ लागत नाही. इथे पारी वळण्यासाठी थोडीशी मी इथं तांदळाची पिठी घेतलेली आहे. खूप सुद्धा पिठी लागत नाही. अगदी चमचाभर पिठी पुरेशी होते. आता पारी वळायला घेऊयात. हाताला खूप पिठी लावायची नाही. अगदी कमीत कमी पिठी लावून आपल्याला याची मस्त अशी पारी, पातळ अशी पारी वळून घ्यायची आहे. पिठीऐवजी तुम्ही इथे तुपाचा सुद्धा वापर करू शकता. थोडंसं हाताला तूप लावायचं म्हणजे व्यवस्थित असा उंडा वळला जातो आणि अगदी पातळ अशी पारी सुद्धा आपल्याला तयार करता येते. तर नेहमीप्रमाणे आपण जसं पुरणपोळीसाठी उंडा बनवतो त्याच पद्धतीने इथे बनवायचा. पण हा अतिशय पातळ असायला हवा. जितका पातळ तुम्हाला पारी करता येईल तितकी पातळ तुम्ही करून घ्या. कारण यावरतीच तुमच्या मोदकाच्या कळ्या सुद्धा ठरल्या जातात आणि खाताना सुद्धा असे पातळ पारीचे जे मोदक आहेत ते चविष्ट लागतात. कमीत कमी पिठी लावून अतिशय पातळ अशी बोटांच्या साहाय्याने मी इथं पारी वळून घेतलेली आहे. साधारण हाताच्या पंजापेक्षा थोडीशी ही मोठी असायला हवी. आता इथे बघा या पद्धतीने आपल्याला याच्या कळ्या पाडून घ्यायच्यात. मोदकाची पारी थोडीशी मोठी जमली किंवा 11 कळ्या पडायला सुद्धा काही अवघड नाहीये. तर या पद्धतीने 2 बोटांच्या मध्ये अशी थोडीशी पारी घ्यायची. ही पारी एकमेकांना छान अशी चिकटायला हवी. या पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायची. हे पहा. पहिल्यांदा जर तुम्ही करणार असाल तर मात्र हे थोडंसं कौशल्याचं काम आहे. लगेच तुम्हाला मोदक वळता येणार नाही. पण जसा तुम्ही प्रॅक्टिस कराल तसे मोदक वळणं अतिशय सोपं होऊन जातं. तर इथे बरोबर 11 कळ्या मी पाडून घेतलेल्या आहेत. इथे तुम्ही मोजू शकता. बरोबर 11 झालेल्या आहेत. आता यानंतर यामध्ये आपल्याला सारण भरायचंय.
तर तयार केलेला उंडा अगदी अलगद आपल्याला उचलून यामध्ये भरायचा. साईडला हा लागणार नाही किंवा गुळाचं हे मिश्रण साईडला लागणार नाही याची खात्री करून घ्या. जेव्हा आपण सारण यामध्ये घालत असतो, हाताला थोडंसं गुळ चिकटलेला असतो आणि याचाच रंग आपल्या वरच्या पारीला सुद्धा लागू शकतो. यामुळे काय करायचं, आधी हात पुसून घ्यायचा आणि यानंतरच मोदक अशा पद्धतीने अलगद गोल फिरवत आपल्याला बंद करून घ्यायचा. आता वरचं जे टोक आहे ते अलगद 2 बोटांच्या साहाय्याने असं बंद करून घ्यायचं. खूप जास्त असा दाब द्यायचा नाही. हवं असेल तर तुम्ही मोदक असाच ठेवू शकता. पण मी काय करते, थोडंसं याचं जे मोदकाचं नाक आहे ते खाली असं दाबून घेते, म्हणजे मग पाकळ्या अशा ज्या आहेत त्या अशा छान मोकळ्या होतात, उमलल्या जातात आणि यामुळे मोदक अतिशय सुंदर दिसतो. तर याच पद्धतीने उरलेले सगळे मोदक आपण तयार करून घेऊ. मोदक उकडून घेण्यासाठी इथे मी जाळी घेतली. यावरती असं कॉटनचं कापड ठेवायचं, म्हणजे मग मोदक खाली चिकटत नाही. अवेलेबल असेल तर तुम्ही इथे केळीचं पान सुद्धा ठेवू शकता. आता एक-एक करून यावरती आपल्याला मोदक ठेवायचंय. हे मोदक असेच ओपन न ठेवता यावरती झाकण ठेवायचंय किंवा हे ओलसर जे कापड आहे तेच यावरती तुम्ही घालू शकता. याच पद्धतीने 11 मोदक इथे तयार झालेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता. सगळे मोदक एकसारखे एका आकाराचे दिसतायत. हे तेव्हा शक्य होतं ज्यावेळेस तुम्ही पारीसाठी आधीच उंडे तयार करून ठेवता. तर चला आता हे मोदक आपण वाफवून घेऊ. मोदक उकडताना भांड्यामधलं पाणी अगदी आधीच खळखळ उकळतं हवं. पाणी जर उकळतं नसेल तर मोदक तुमचे वातड होऊ शकतात आणि याचबरोबर मोदक फुटण्याची सुद्धा शक्यता असते. यामुळे आधीच पाणी चांगलं खळखळ असं गरम करून घ्यायचं, उकळून घ्यायचं आणि यानंतरच यावरती स्टँड ठेवायचं. यावरती झाकण ठेवू आणि 15 मिनिटांसाठी मोदक वाफवून घेऊ. मीडियम फ्लेमवरती 15 मिनिटांसाठी मोदक मी चांगले वाफवून घेतले आणि यानंतर 10 मिनिटांसाठी मी हे असंच झाकून ठेवले. 15 मिनिटापेक्षा जास्त जर तुम्ही मोदक वाफवून घेतले किंवा 20 ते 25 मिनिटांसाठी तुम्ही मोदक वाफवून घेतले, तर मात्र मोदकांना तडा जाऊ शकतो. यासाठी मोदक फक्त 15 मिनिटांसाठीच वाफवून घ्यायचा. असा उकडलेला मोदक किंवा वाफवलेला मोदक हा सकाळी जरी तुम्ही बनवला, तरी संध्याकाळपर्यंत आहे असाच मऊ राहतो. फक्त खाण्याआधी जर तुम्हाला असं वाटलं, की गरमागरम मोदक खायचा आहे, तर अशा वेळेस थोडीशी एखाद्या मिनिटांसाठी वाफ तुम्ही देऊ शकता. एक मोदक तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त चकचकीत असा हा मोदक झालेला आहे आणि तितकाच तो पांढरा शुभ्र दिसतोय. मोदकाची पारी सुद्धा अतिशय आपण पातळ केली होती. यामुळे मोदक खूप असा तुम्हाला जाड-जाड दिसणार नाही. वरच्या आवरणापेक्षा सारण थोडंसं जास्त असलं, की मोदक खायला खूप मऊसूत लागतो आणि असेच भरपूर सारण असणारे मऊसूत कापसासारखे मऊ-मऊ पांढरे शुभ्र असे मोदक सगळ्यांनाच आवडतात आणि यासोबत पप्पाला सुद्धा आवडतात. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त-मस्त खात राहा.